हवं मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत ना शेअर करणार आहे की हलव्याचे दागिने कसे बनवायचे। तर चला बघूया कसं बनवायचं आणि काय काय बनवणार आहे तेही तुमच्यासोबत शेअर करते आणि सोबतच काही टिप्स आणि ट्रिक्स पण देणार आहे। तर नक्की फॉलो करा आणि छान छान असे दागिने बनवा। तर चला स्टार्ट करूया आपण व्हिडिओला। तर दागिने बनवण्याआधी आपण पहिलं साहित्य बघूया आपल्याला काय काय लागणार आहे। इथे ना आपल्याला पहिल्यानं तर मेन इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे तिळगुळचे म्हणजे छोटे छोटे मण्या, तर ते लागणार आहे आपल्याला। हे मण्या नाही तर खायचंच तिळगुळ आहे। त्याच्यानंतर हे गोल्डन कलरचे छोटे छोटे मण्या जे की आरामात बाजारात भेटतं, 10 रुपयाचं एक पाऊच भेटलं मला। त्याच्यानंतर फेवी बॉन्ड, हे मण्या वगैरे आपल्याला चिटकवायचं असेल तर त्याच्यासाठी, आणि फेविकॉल, पण फेविकॉलपेक्षा फेविबॉन्ड एकदम मस्त आहे, बेस्ट आहे। त्याच्यानंतर हे आपल्याला रिबिन लागणार आहे, डबल टेप लागणार आहे, आणि हे जे फूल वगैरे माळ ओवतो आपण तर त्याचं दोरा, आणि हे ग्लिटर पेपर। तर पहिल्यांदा तर आपल्याला ना एवढी मोठी दोरी घ्यायची आहे, म्हणजे जे आपण हार वगैरे ओवायला वापरतो तसली दोरी असेल तरी चालेल। तर जेवढी आपल्याला माळ बनवायचं आहे ना तेवढा दोरा इकडे घ्यायचा आपण, आणि थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे थोडंसं लेंथ वगैरे गाठ वगैरे मारायला पण होऊन जाईल। आणि हे छोटे छोटे मण्या 10 रुपयाला ना मला हे पॉकेट भेटलं पूर्ण, तर जास्त काही महाग नाही आहे। आणि आपला हलवा, आणि हे नेलपेंट ह्याच्यासाठी म्हणजे आता आपले मण्या वगैरे ओवायचे आहेत ना, हे दाखवते मी। तर हे अशा प्रकारे ओवून घ्यायचं आहे, आणि सुईमध्ये वगैरे जात नसेल किंवा मग सुई नसेल तर ह्याला समोर असे नेलपेंट लावून ना मग ते थोडंसं कडक होतं, मग त्याच्यानंतर आपण हे मणी वगैरे ह्याच्यामध्ये टाकू शकतो, म्हणजे ते आरामात जातं पण। तर बघू शकता मी आता एवढे मण्या टाकून घेतलेली आहे। आता पूर्ण अजून थोडेसे टाकून घेते आणि मग नंतर ते हलवा वगैरे कसं टाकायचे तेही दाखवते तुम्हाला। आता तुम्ही बघू शकता हे माझं सेपरेट सेपरेट झालेलं आहे दोन। तर आता ह्याला सील कसं करायचं, तर थोडंसं पुढे नेलपेंट लावायचं आणि मग ह्याला असे थोडंसं एकत्र आणायचं आणि थोडंसं टॅप टॅप करायचं, म्हणजे हे छान सुकलं ना मग एकदम कडक होतं आणि ते छान आपल्या मण्यांमध्ये पटकन पटकन जातं। फुकत राहायचं त्याला, म्हणजे 1 सेकंडमध्येच ते वाळून जातं पटकनच, जास्त वेळ नाही लागत। तर आता हे छान सुकलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपले हे बीड्स टाकून द्यायचे हळूवारपणे, जास्त गडबड नाही करायचं। तर बघू शकता आता छान सुकलं आणि पटपट जातील आता मण्या। आणि आपल्याला 1 पदर बनवायचं आहे का 2 पदर बनवायचं हे आपल्यावर आहे। तर आता मी हे 2 पदराचं ट्राय करेन बनवण्याचं, आणि तुम्हाला 2-3 टाईप पण ह्याच्यात दाखवणार आहे की आता ह्या असे मण्या ओवून ह्याला थोडंसं वेळच लागतं आणि थोडंसं झटपट जे होतं तेही दाखवणार आहे मी पुढे। तर बघूया आपण ते पण। तर आता मी मण्या अजून टाकून घेते, तर एवढे मण्या माझे टाकून झालेले आहेत बघू शकता। तर अजून थोडंसं आपल्याला गरज लागेल म्हणजे पूर्ण असं एक माळ होण्यासाठी। आता तुम्ही बघू शकता इथे मी दोन्हीकडे समान असे मणी ओवून घेतले आणि खाली थोडीशी जागा सोडलेली आहे, कारण इथे मला हे सेंटर बनवायचं आहे आणि सेंटरला ना असं गोल काहीतरी बनवून लावणार आहे। आणि इकडे एक मध्ये इकडे एक मध्ये, म्हणजे असे 3, 1 2 3, आणि ह्याला नंतर अजून एक लेयर बनवायचं असेल तर ते अजून एक लेयर बनवूया आपण। तर पहिल्यांदा तर आपण ह्याच्यामध्ये सेंटर पॉईंट बनवून घेऊया आणि त्याच्यानंतर हलव्याचे मणी ह्याच्यात टाकून घेऊया। आता सेंटर पॉईंट कसं बनवायचं चला बघूया। तर आता हे माझ्याकडे ना शेप आहे, म्हणजे हे शेपचे आपण गोल कट करून घेऊया। तर आता असे 3 सर्कल मी ते काढून घेते, आणि इथे एक, आणि पेपर आपल्याला बिलकुल पण वेस्ट नाही करायचं आहे कारण आपल्याला अजून बनवायचे आहे। तर आता इथे मी एक कट करून घेतलेली आहे हे।
तर आता बाकीचे 2 पण कट करून घेते आणि हे 3 म्हणजे एक सेंटरला आणि 2 साईडला, म्हणजे हारमध्येच एक सेंटरला आणि 2 इकडे इकडे 3 असे मला टाकायचे आहेत. तर मी ते 3 सर्कल्स कट करून घेते. तर आता हे फुलं ना मी गेल्या वर्षी चिनूला जेव्हा बोरणांचे दागिने बनवले होते तेव्हा आणले होते आणि त्याच्यातले काहीसे उरलेले आहेत माझ्याकडे. तर इथे 3 भेटले मला आता सध्याला. तर मी ह्याच्यामध्ये टाकून घेते म्हणजे सेंटरला छान उठून दिसेल. सेंटरला टाकले आणि ह्याला आपण मागे लॉक करून घेऊया, म्हणजे ते हलणार नाही, झुलणार नाही, काहीच होणार नाही. आणि बघू शकता असं मी ठेवलेली आहे. नाहीतर आपण याला सर्कल सर्कल पण फिरवू शकतो, म्हणजे ते बिलकुल निघणारच नाही अशा प्रकारे. तर आता ह्याच्यात पण टाकून घेऊया. परत एकदा बघा, मध्ये सेंटरमध्ये घुसवायचं आणि मग ह्याला असे फोल्ड करायचे. आणि आपल्या बाळाला तर बिलकुल लागणं नाही पाहिजे, ह्याची तर काळजी घ्यायचीच आहे. पण हे निसटून पण जाऊ नये असं पण ह्याला पूर्णपणे लॉक करून द्यायचं आहे. दोन रेडी झाले, तिसरं पण रेडी करूया आपण आता. बघू शकता मस्त आपले 3 फुलं इथे रेडी आहेत. तर आपण आता करणार आहोत मेन काम, ते म्हणजे हलवा ना आपल्याला ह्याला चिटकवायचे आहेत. हे जे दिसत आहेत ना तिळगुळ, ते चिटकवायचे आहेत. तर पहिल्यांदा ह्याला ना थोडंसं खाली चपटं करून घ्यायचं, कारण हे असं चिटकत नाही, सारखं निसटून जातात. त्याच्यामुळे ना जर तुमच्याकडे दगड वगैरे असेल तर ते दगडाला असं घासून घ्या, नाहीतर जे काय रफ सरफेस असेल ना त्याला तुम्ही असं थोडंसं घासून घेऊ शकता, कारण हे फ्लॅट होऊन जातं आणि मग नंतर हे असं चिटकवलं ना बरोबर त्याला बसतं. तर चिटकवूया आपण पटकन. तर अशा प्रकारे मी घासून घेते थोडेसे आता पटापटा. आणि हे रिअलवाले हलवे आहेत, म्हणजे खायचे जे तिळगुळ असतात ना ते रिअलवाले आहेत, मण्या वगैरे हे नाही आहेत. त्याच्यामुळेच हे घासलं जात आहे. बघू शकता फ्लॅट झालं आहे आपलं हे सरफेस, आणि इकडचं बघा रफ आहे आणि इकडचं फ्लॅट आहे. तर इकडे मी ठेवते. असं दाबून घ्या, प्रेस करून घ्या, ते निघत आहेत. आपण फेवी बॉन्डने ट्राय करूया. आता मी हे फेवी बॉन्ड लावून ना चिटकवलेली आहे. आता ह्याला थोडं सुकू देऊया, म्हणजे हलत वगैरे पडत वगैरे नाही आहे, सुकू देऊया. ठेवते मी साईडला, परत एकदा तुम्हाला दाखवते. तर फेविकॉलने तर ते काही राहिलं नाही, म्हणजे निसटून जात होते. तर आपण फेवी बॉन्ड पण मी आणले होते जसे की तुम्हाला सांगितले. तर चारी बाजूने असं लावून घ्यायचं आहे पहिल्यांदा. तर असं आपल्याला घासून घासून लावून घेत राहायचं आहे. तर बघू शकता आता म्हणजे इकडे 3 फुलं बनवून रेडी झालेले आहेत आणि हे थोडंसं सुकलेलं आहे, म्हणजे सुकल्यावर ते घट्ट चिटकत आहेत. तर आता मी साईडला ठेवते आणि आपल्या हारला आपण लावून ते चिटकवून घेऊयात. तर हे चिटकवण्याआधी, फुलमध्ये चिटकवण्याआधी आपल्याला ना पहिल्यांदा इथे हलवे टाकून घ्यावे लागतील, कारण मग ते एकदा इथे चिटकवलं ना मग त्याला सपोर्ट नाही भेटणार. तर त्याच्याचमुळे ना आपण पहिल्यांदा हे हलवे ह्याच्यात टाकून घेऊया. पण हे ना स्टेबल ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे हे हलतं झुलतं नाही पाहिजे, कारण आपल्याला इकडे ना मण्या व्हायचे. त्याच्यामुळे ना आपण ह्याला डबल टेपने सिक्युअर करून घेतलो आहे. आणि आता थोडे थोडे मण्या सरकवायचे मागे. आणि हे बिलकुलच हालायला नाही पाहिजे, असं पाहिजे घट्ट एकदम.
तर हे हळूहळू मागे सरकवून घेऊया आपण. आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला हलवा ठेवायचा आहे. सगळे एकाच आकाराचे ठेवायचे आणि मग हे मणी जे आहे आणि मणी ह्याला घट्ट सरकवून द्यायचे. बघू शकता. तर इकडे तुम्ही 2-2 मणी पण सरकवू शकता, पण मी आता एकच सरकवते. आणि जे जास्त खडबड असतं ना तेच टाकायचं, कारण त्याला ते साईडला सपोर्ट भेटतं, म्हणजे त्याच्यामध्ये खाचमध्ये ते अडकून बसण्यासाठी. तर आता अशा प्रकारे आपल्याला सर्व टाकून घ्यायचं आहे. तर चला मी पटापटा टाकून घेते. तुम्ही बघू शकता आता मी असे पूर्ण इकडे माळ टाकलेली आहे आणि मला एवढंच बनवायचं आहे, म्हणजे एवढंसंच माळ बनवायचं आहे आणि बाकीचं ना हे मी मण्या असेच ठेवणार आहे, कारण ते तसंच सुंदर दिसत आहे. तर आता हे एका साईडला तर मी टाकलेली आहे, ते दुसऱ्या साईडला टाकून घेते आणि नंतर मग इकडे मधलं जॉईंट करते. तर आता हे आपण करूस्तोपर्यंत ते थोडं सुकेल आणि या साईडला मी करून घेते छान प्रकारे. तर बघू शकता इकडे सुंदर असा हार बनवून रेडी आहे. तर आता हे मण्या वगैरे हलणार नाही, डुलणार आहे, याच्यासाठी मी एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. ते म्हणजे ना हे जे फेविबॉन्ड आहे ते असे मण्यांवर ना, मण्यांचे जे जिथे जिथे धागे आहेत ना तिथे तिथे असे लावून घ्यायचे, म्हणजे आपलं हे तिळगूळ ते दोऱ्याकडून बिलकुल हलणार नाही आणि आपले हलवे पडणारच नाहीत. तर असं बारीक बारीक पूर्ण मण्यांना लावून घ्यायचं आहे. आणि बघू शकता इकडे माझा हार बनवून रेडी आहे. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं, हे मला ह्याच्यात टाकायचे तिकडे इकडे म्हणून, पण मी ते कॅन्सल केलं, कारण हे असं सिम्पलच छान वाटत आहे. आणि हे आता आपण बाजूबंद बनवूया. आणि बाजूबंद एकदम सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे, तर व्हिडिओ बघा. तर आता हे साईडला ठेवून देऊया, म्हणजे हे सुकल आणि छान ते सकाळपर्यंत सेट होईल. तर आता आपण बनवणार आहोत बाजूबंद, ते एकदम सोप्या पद्धतीने. तर असं रिबिनवर फक्त हलवे आपले चिटकवायचे आहेत. तर आता मी एवढं लेंथ घेते, म्हणजे जास्त झालं तर जास्त होईल, म्हणजे कमी नाही पडायला पाहिजे. तर इतकं आपण कट करून घेऊया. आणि दोन्ही हाताला जे बाजूबंद बांधणार आहे त्याची लेंथ सेम ठेवायची आहे आपल्याला. तर म्हणूनच मी इकडे असं घेतलेली आहे आणि ह्याला इथून कट करून घेते, म्हणजे 2 बाजूबंद आपले रेडी होतील. बघू शकता ते 2 आता सेम ह्याच्यात आपल्याला झालेले आहेत, भेटलेले आहेत. तर इथे मधोमधनं आपल्याला आता हे चिटकवून घ्यायचं जे आपण आधी बनवलं होतं ते, आणि इकडे थोडेसे आपल्याला हलवे लावायचे आहेत आणि बाकीचे गाठ बांधू शकतो आपण. तर असं छोटंसं मी डबल टेप कट करून घेतलेलं आहे आणि याला आडवं असं लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपण चिटकवूया हे वालं, आणि खूप जास्त प्रेस करायचं. आणि साईड बाय साईड दुसरं पण बनवूनच घेते. हे कवर काढलं, एकदम मधोमध चिटकवायचं आपल्याला.
आणि खूप जास्त त्याला प्रेस करायचं आहे. बघू शकता हे असं सिम्पलच छान दिसत आहे, पण ह्याला आपण अजून थोडंसं डेकोरेट करूया. तर आता या साईडला आपल्याला पूर्णपणे लांब लचक असं इकडे लावून घ्यायचं आहे ग्लूगन, फेवी बॉन्ड लावून घ्यायचं आहे. आणि हे जे असे फ्लॅट केलेले आहेत ना हलवे, तर ते इथे चिटकवून घ्यायचे आहे आपल्याला एकानंतर एक. आणि थोडंसं गॅपच ठेवा म्हणजे ते छान दिसेल, नाहीतर एकदम चिटकून ते एकदम चांगलं नाही दिसणार. पटकन चिटकवून घेते आणि तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवते. तर बघू शकता आपलं इन्स्टंट म्हणजे एकदम झटपट असं इकडे बाजूबंद बनवून रेडी आहे. हे जे गळ्यातलं बनवलं होतं हे बनवायला ॲटलिस्ट ना मला 1-1.5 तास तरी लागलेला आहे. तर हे थोडंसं किचकट आहे, पण ह्याच्यापेक्षा ना हे जे मण्या असे आपण मण्या ओवणे, परत मग त्याच्यामध्ये हलवा घुसवण्याने त्याला सिक्युअर करणे, तर ह्याच्यापेक्षा ना हे खूप इझी आहे. तर तुम्ही हे ट्राय करू शकता जर तुम्हाला पटकन बनवायचं असेल तर. तर आता हे ह्याच्यावर ठेवून घेते. आता हे सेट व्हायला थोडंसं वेळच होईल. बघू शकता इथे उलटं पडलं, पण ह्याचे हलवे काही गेले नाहीत. म्हणजे हे छान आपलं सिक्युअर होईल आता सकाळीपर्यंत. बघू शकता इकडे आपले मस्त गळ्यातला आणि 2 बाजूबंद बनवून रेडी आहे. आता आपल्याला बनवायचं आहे मुकुट. तर बनवूया तेही आपण झटपट. तर असा आपल्याला कोणताही पुट्टा घ्यायचा आहे आणि आता आपल्याला बनवायचं आहे मुकुट. तर त्याच्यासाठी ते पहिल्यांदा आपण शेप काढून घेऊ की आपल्याला कोणत्या आकाराचं बनवायचं आहे. तर आता मी डिझाईन काढून घेते, मला जशी डिझाईन पाहिजे तशी. तर तुम्हाला कशी डिझाईन पाहिजे तुम्ही तशी काढून घेऊ शकता. तर तुम्ही इकडे बघू शकता मला ज्या प्रकारे ना इथे शेप बनवायचं होतं मुकुटचं, तर तशा प्रकारे मी इथे हे पुटा कट वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर चिटकवलं ग्लिटर पेपर त्याच शेपमध्ये कट करून. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला चिटकवायचे होते हे हलव्याचे मण्या त्याच्यावर. तर पूर्ण साईडला ना मी इकडे फेवी बॉन्ड लावून घेतला आणि त्याच्यानंतर ना एक एक मण्या घासून ना त्याच्यावर चिटकवत होते, म्हणजे ते आपले एकदम सिक्युअरली सेट होऊन जातील. तर तुम्हाला जे डिझाईन पाहिजे तुम्ही तसं कट करून सगळे असे मण्या वगैरे चिटकवून घेऊ शकता. आणि कसे चिटकवायचे ह्याच्यामध्ये काही बदल वगैरे करायचा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. आणि मग त्याच्यानंतर ना मध्ये पण थोडंसं सुनं वाटत होतं, म्हणून पूर्ण मध्ये पण ना एक असं गोल वगैरे काढून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक फूल टाकून घेतलं आणि आपलं इकडे मस्त असं मुकुट बनवून रेडी होतं. आणि मुकुटला ना साईडला बांधण्यासाठी दोरी तर पाहिजेच. तर ना ते रात्री काय माझ्या डोक्यात आलं नाही, तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी ना त्याच्या बाजूला ना जे रिबिन होतं आपल्याला ऑरेंज कलरचं, तेच त्याच्या बाजूला ना मागे डबल टेप लावून ना त्याला 2 असे दोरे बाजूला रेडी केले, म्हणजे बंद, जे की आपण डोक्याच्या भोवती बांधू शकतो. तर अशा प्रकारे माझं इकडे ना गळ्यातला हार आणि 2 बाजूबंद आणि मुकुट वगैरे बनवून इकडे रेडी झालं. तर याचा फायनल रिझल्ट माझा असं काहीसं होतं. आणि हे सर्व ना दागिने खूप छान बनले होते. चिन्नूला घातल्यावर खूप छान दिसत होतं आणि चिन्नूच्या बोरनानाची तयारी अशी काहीशी केली होती. तर व्लॉग कसं वाटलं? दागिने तर खूपच सुंदर झाले होते, घातल्यावर छान दिसत होते. तर तुम्हाला ना त्याचं छोटंसं व्हिडिओ मी इकडे शेअर करत आहे, म्हणजे तुम्हालाही आयडिया येईल की बोरनानामध्ये काय काय करायला पाहिजे, काय करू नये. तर असं काहीसं आम्ही चिन्नूचं बोरनान म्हणजे रेयांसचं बोरनान असं सेलिब्रेट केलं होतं. तर हे माझ्या रेयांचं ना दुसरं बोरनान होतं आणि गेल्या वर्षी पण मी त्याच्यासाठी असेच छान छान दागिने बनवले होते, छान डेकोरेशन केलं होतं. तुम्हाला आमचं हे बोरनानाचं छोटंसं सेलिब्रेशन कसं वाटलं तेही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही तुमच्या लेकरांचे दागिने घरी बनवता का बाहेरून
आणता तेही कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ कसं वाटलं, बोरनानाचा कार्यक्रम कसं वाटलं, दागिने कसे वाटले नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडत असतील आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.